नमस्कार, माझं नाव दर्शना पवार. काय होतं की डोमेस्टिक व्हायलन्स चा जो प्रश्न आहे, म्हणजे महिलांवर कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न असेल किंवा गावात होणारे म्हणजे त्यांच्यावर होणारे जे अन्याय अत्याचाराचा प्रश्न असेल, त्यावेळेला बऱ्याच वेळेला महिलांना कुठं जायचं हे माहीत नसतं आणि मग त्या अनेक वेळेला नशिबाला दोष देत किंवा कोणी कोणाचं नसतं वगैरे असं काहीतरी विचार करत किंवा एखाद्या बाबाबुवाच्या नांदी लागून त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, अन्याय सहन करतात किंवा त्यांची फरफट होत असते. तर किंवा आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना ते ज्या महिलांना थोडं माहिती असतं त्या संपर्क करतात. तर एक लक्षात घ्या, गाव पातळीवर एक पोलीस पाटील असतात आणि एक प्रोटेक्शन ऑफिसर असतात. डोमेस्टिक व्हायलन्स जो कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे त्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत साधारण 2014 पासून प्रत्येक तालुक्याला एक प्रोटेक्शन ऑफिसर नेमला गेला. त्याचं महिलांच्या म्हणजे तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर प्रोटेक्शन ऑफिसर, तुमच्या तालुक्याचा प्रोटेक्शन ऑफिसर कोण आहे त्याची माहिती घेणं आणि त्याला संपर्क करणं आणि पोलीस पाटीलकडे जाणं, त्यांना नम्रपणे तुमचा प्रश्न सांगणं, तुमच्यावर होणारा अन्याय अत्याचार सांगणं, लेखी स्वरूपात त्यांच्याकडे देणं, जे तुम्हाला जमेल तसं लिहून काढणे. बघा, लक्षात घ्या, पूर्वीच्या काळात महिला शिकलेल्या नव्हत्या, त्यावेळेला त्या त्यांच्या नशिबाला दोष देत होत्या, तर ते समजू शकते मी. पण मात्र आता तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला वाचता येतं, हां, जसं तुम्ही मार्गशीर्ष पोथ्या वाचतात ना, तसं तुम्ही ह्या पण कायदे, महिलांचे यंत्रणा, महिलांना सुरक्षा देणाऱ्या यंत्रणा, महिलांना मिळणाऱ्या योजना ह्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. हां, आलं लक्षात. त्याच्यामुळे सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला शिकवण्याचा हा टास याच्यासाठीच केला होता की आपण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू शकू, आपण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला उत्तर देऊ शकू. यासाठीच आपल्या शिक्षणाचा अट्टास केला होता. आपण 5 आकडी पगार कमवू, मोठे मोठे बंगले घेऊ याच्यासाठी नव्हता. ते ठीक आहे, म्हणजे गाडी घ्या, बंगले घ्या, काय तुम्हाला ज्या स्वतःच्या ज्या काही भारी कपडे, दागिने वगैरे ते ठीक आहे, म्हणजे ते पण शिक्षणाचा अट्टास याच्यासाठी होता की पूर्वीच्या काळात महिलांचा जे काही महिलांवर होणारे अन्याय अत्याचार होते त्या अन्याय अत्याचार महिला त्यांचं नशीब समजून सहन करत होत्या आणि त्यांना त्यामागची कारणं माहीत नव्हती. ती कारणं महिलांना कळावीत, महिलांनी वाचावं आणि स्वतःवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलावं, याच्यासाठी तुम्हाला शिक्षण दिलेलं होतं. हे जरा लक्षात घ्या. आणि म्हणून समजून घ्या, प्रत्येक तालुक्याला एक प्रोटेक्शन ऑफिसर असतो.